तो का मला आता दुःख प्राप्त व्हावं, पण जगद्गुरु तुकोबराय काय तुकोबरायांचं भक्तीचं टोक आहे की नाही. सरळ 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 देवाला सांगता, देवा सुखाला आग लागो. तर सुखाला जर आग लावायची म्हटलं तर पाठीमागे राहिलं काय आहे की नाही. आज ज्या भगवान प्रभू रामचंद्राचा जन्म झाला आहे की नाही, दुपारी 12ला त्या देवासमोर तुकोबराय उभे आहे आणि त्या देवाकडेच मागणी मागतात. बरं, मागणी मागत असताना काहीतरी स्वतः करता मागावं आहे की नाही. काहीतरी आपल्याला जर देव प्रसन्न झाला तर आपण दुसऱ्याकरता मागू का? मागणार नाही. देवा एवढं तरी निदान मागू, देवा मला सुखात ठेव. काय कर, देवा मला सुखात ठेव. पण जगद्गुरु तुकोबरायांची मागणी फार वेगळी आहे. सुखाला जर आग लागली तर शिल्लक काय राहिलं हा मोठा प्रश्न आहे. सुख आहे की नाही, सुख असं आवडत नाही असा जीव आहे की नाही, असा जीव या पृथ्वी तलावरती नाही. प्रत्येक जीवाला, मुंगीपासून तर रावापर्यंत प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे. जीवाचं सोडा, देवाला सुद्धा सुखाची अपेक्षा आहे. देवाला सुद्धा सुखाची अपेक्षा आहे. देवाला जर सुखाची अपेक्षा नसती तर तो वैकुंठ सोडून या सुखा कारणे देव वेडावला. या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी संत राहिला. वैकुंठ सोडोनी संत राहिला. या सुखा कारणे देव वेडावला. या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सजण. देवाला सुद्धा सुखाची अपेक्षा आहे की नाही. जगाचा मालक आहे. वृक्षाची पान हले ज्याची राहिली मग अहंता कोण. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले. सगळी सत्ता ज्या भगवंताची आहे त्या भगवंताला सुद्धा सुखाची अपेक्षा आहे की नाही. सुखाची अपेक्षा नसती तर साधू संत एकनाथ महाराजांनी सांगितलं नसतं की वैकुंठ सोडून कुठं राहिला, संतांच्या घरी राहिला. कशा करता तर सुखासाठी. देवाला सुद्धा सुखाची अपेक्षा आहे आणि जीवाला सुद्धा सुखाची अपेक्षा आहे. पण जगद्गुरु तुकोबराय त्या ठिकाणी सुख नको असं सांगतात. काय सांगतात? सुख नको असं सांगतात. का सांगतात तर खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबरायांनी भक्तीचं टोक गाठलेलं आहे. काय गाठलेलं आहे? वैराग्याचं टोक गाठलेलं आहे. एकदा वैराग्य प्राप्त झालं आहे की नाही, वैराग्य जर प्राप्त झालं तर त्या माणसाला हे काहीच आवडत नाही, काहीच आवडत नाही. देवाशिवाय त्याला काहीच आवडत नाही. फक्त देव आणि मी आहे की नाही, देव आणि मी, फक्त त्याला देव आवडतो. आणि वैष्णवाला काय आवडावा तर देवच आवडा. वैष्णव तोच या अवघी देवावरी माया. जर स्वतःला वैष्णव म्हणून घेत असेल तर त्याची फक्त देवावर माया पाहिजे. पण आपली सगळ्यांनाच माया आहे की नाही, आपली सगळ्यांनाच माया. वैष्णव जर म्हटलं आहे की नाही, वैष्णव जर म्हटलं तर रामनवमी संध्याकाळची सोडाय नाही पाहिजे. काय म्हटलं? जर स्वतःला वैष्णव म्हणून घेत असेल आहे की नाही तर रामनवमी, जन्माष्टमी, कृष्ण जन्माष्टमी, नरसिंह जयंती, वामन जयंती, महाशिवरात्र, वारकऱ्याने वैष्णवाने बाकीचे उपवास सोडा. पण 29 उपवास जर करीत असेल तर त्याला वैष्णव म्हणावं. किती? 29 5 पर्वण्या
आहे की नाही? आणि 24 एकादशी किती झाल्या? बरोबर ना? आहे की नाही? 29 उपवास जर करीत असेल तर त्याला वैष्णव म्हणावं. आपण सकाळी उपवास धरतो आणि राम जन्म झाला का? आहे की नाही? काय करतो? सोडतो. पण जशी आपण एकादश धरतो ना, एकादश जशी धरतो दुसऱ्या दिवशी पारणे आहे की नाही, द्वादशीला बारस सोडणे म्हणतात. एकादशीला काय म्हणतात? बारस सोडणे. आणि ह्या 5 पर्वण्या, या पर्वण्यांना काय म्हणतात? पारणं सोडणे. काय म्हणतात? महाशिवरात्रीचं पारणं, पारणं आहे की नाही? आहे की नाही? महाशिवरात्रीचं पारणं, रामनवमीचं पारणं, कृष्ण जन्माचं पारणं, नरसिंह जयंतीचं, वामन जयंतीचं पारणं. ही 5 पर्वण्या आणि 24 एकादशी जो करतो त्याला वैष्णव म्हणावं. आणि जो करतो त्याची देवावर माया असते. काय? जो हे सगळं पाळतो, आहे की नाही, बोले तैसा त्याची वंदावी. मग गप्पा आणल्या. पण कीर्तनकारानेच उपास सोडला. नाही, मी नाही सोडला, पण सांगतो त्याचा भाग, आहे की नाही. गप्पा मस्त मारल्या, पण कीर्तनकारानेच काय केला? उपास सोडला बुवा. मग चालत नाही बुवा. जर देवावर त्या ठिकाणी माया दाखवित असेल, स्वतःला वैष्णव म्हणून घेत असेल, जर त्याला सुखाची अपेक्षा नाही, जर त्याला फक्त देव आवडावा वाटत असेल, तर त्यांनी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे खऱ्या अर्थाने जीवन जगलं पाहिजे. काय झालं पाहिजे? वारकरी नियमाप्रमाणे जीवन जगलं पाहिजे. मग त्या ठिकाणी देवाकडे मागणी मागायची सुद्धा वेळ आली ना, देव समोर उभा राहिला, है की नाही. साधू संतांनी अनेक मागण्या मागितल्या, नामदेवरायांनी सुद्धा मागणी मागितली, है की नाही. नामदेवरायांनी मागणी मागितली. नामदेवराय म्हणतात, देवा हेची देवा पै मागत आणि चरण सेवा, है की नाही. काय? देवा तुझ्या चरणाची सेवा मला घडावी. कुणी मागितलं? नामदेवरायांनी सुद्धा मागितलं. प्रत्येक संताने देवाकडे मागणी मागितली. का मागितली? तर देवाने हट्ट धरला म्हणून. मागणे ते तुझ मागो, मागणे ते तुझ मागणे ते तुझ मागो, मागणे ते तुझ मागो. जीव भाव तुझ सांगो, जीव भाव तुझ सांगो. प्रेम भाव तुझ ढाव, प्रेम भाव तुझ ढाव. लागो तरी लागो, लागो तरी लागो, लागो तरी लागो, लागो तरी लागो. पाय तुमचे दातारा, पाय तुमचे दातारा, तुझे पायी माझा भाव, तुझे पायी माझा भाव. पाय तुमचे दातारा, पाय तुमचे दातारा, तुझे पायी माझा भाव, तुझे पायी माझा भाव. संत मागणी मागत असताना देवाचे पाय मागतात. काय मागतात? आणि तुझ्या पायावरती माझा भाव, देवा माझा भाव फक्त तुझ्या पायावरती असावा, है की नाही. हेची एक देवा तुम्हा मागतो दातारा. देवा तुम्हाला एकच मागतो, ही संतांची अपेक्षा आहे. पण आपण देवाकडे अनेक मागतो, है की नाही. आपण देवाकडे अनेक मागतो. जर देव आपल्याला प्रसन्न झाला तर आपण काय मागू याची गॅरंटी नाही, है की नाही. आपण काय मागू आत्ता याची गॅरंटी नाही. एखाद्याला जर देव प्रसन्न झाला, ज्या गावात रेंज नसेल तो म्हणून, महाराज देवाला सांगा तेवढी रेंज येऊ द्या, है की नाही. ही कलियुगाची गरज आहे, की नाही. मग देवाकडे खऱ्या अर्थाने मागणी मागत असताना 3 मित्र जमले. काय झाले? 3 मित्र जमले, जंगलामध्ये गेले आणि जंगलात गेल्याच्या नंतर
भोलेनाथाला प्रसन्न केलं. कुणाला? ही प्रसन्न होणारी देवता. भोलेनाथाला प्रसन्न केलं आणि प्रसन्न केल्याच्या नंतर भोलेनाथ प्रसन्न झाले. भोलेनाथ प्रसन्न झाले. भोलेनाथाने सांगितलं, ऐका शिष्यानो, मी तुम्हाला प्रसन्न झालेलो आहे. जे काही मागायचं असेल ते मागा. काय करा? जे काही मागायचं असेल ते मागा. हे म्हणले ठीक आहे, ऐक नाही, देव आता प्रसन्न झाला म्हणले मागायला हरकत नाही. यांनी विचार केला पहिल्याने आणि पहिला मागणी मागू लागला. पहिल्याची मागणी चालू झाली आणि पहिल्याची मागणी भोलेनाथाला तो सांगू लागला, भोले देवा ऐका, एक काम करा, माझ्या अंगणामध्ये चिंचेचं झाड होऊ द्या. कशाचं? चिंचेचं झाड. आणि चिंचेच्या झाडाला भरपूर पानं असावी. काय असावी? पानं असावी. आणि त्या पानाला, प्रत्येक पानाला 500ची नोट असावी. काय असावी? चिंचेच्या पानाला 500ची नोट. कुठं? याच्या अंगणात. आता भोलेनाथ म्हणले तथा असतू. याच्या अंगणामध्ये याला चिंचेचं झाड मिळालं, पण चिंचेच्या झाडासोबत पैशाचं झाड मिळालं. है की नाही? पानं गेली, काय आल्या? 500च्या नोटा राहिल्या. आता चिंचेच्या झाडाला किती पानं असतात? है की नाही? दुसऱ्याने त्या ठिकाणी दुसऱ्याची बाळी आली. दुसऱ्याला सांगितलं, म्हणले तू माग. म्हणले मागतो. म्हणले देवा एक काम करा, याच्या अंगणामध्ये तुम्ही चिंचेचं झाड दिलं आणि चिंचेच्या झाडाला जेवढी पानं असतात तेवढ्या 500च्या नोटा याला दिल्या. तुम्ही माझ्यासाठी एक काम करा, हे चिंचेचं झाड कापा. काय करा? हे चिंचेचं झाड कापा. हा, याच्या फळ्या तयार करा. काय करा? याच्या फळ्या तयार करा. याचं कपाट बनवा. याचं कपाट बनवा आणि त्या कपाटामध्ये या चिंचेच्या झाडाला जेवढे पैसे आहेत ना तेवढ्याचं बंडल करून कपाटामध्ये ठेवून द्या. फक्त एवढीच माझी मागणी आहे. कुणी मागितलं? 2 नंबरवाल्याने मागितलं. आता तिसऱ्याची बाळी. है की नाही? तिसरा म्हणला, देवा माग, काय हरकत नाही, है की नाही, मी तुम्हाला देण्याकरताच आलेलो आहे, काय मागायचे ते मागा. याने सांगितलं, देवा पहिल्याला तुम्ही चिंचेचं झाड दिलं, पण चिंचेच्या झाडाबरोबर जेवढी पानं असतात तेवढ्या 500च्या नोटा दिल्या. एक काम करा, दुसऱ्याने सुद्धा मागणी मागितली, त्या चिंचेचं झाड कापलं, कपट बनवलं, त्याच्यामध्ये सगळे पैसे ठेवले. एक काम करा, हे दोघं मरू द्या. है की नाही? हे दोघं मरू द्या आणि या दोघांच्या पोटाला मी येऊ द्या आणि त्या चिजोरेच्या चाव्या माझ्याकडे द्या. विठाला विठाला विठाला. ही कुणाची मागणी आहे? तुमची, आमची अशी मागणी आहे. तो आम्ही जर वैतागलो ना, वैतागलो, है की नाही, वैतागल्याच्या नंतर आपल्याला मंदिर सुचतं. तोपर्यंत काय सुचत? का सुचतं? तोपर्यंत सुचत नाही बा. मंदिर सुचत नाही, वारी सुचत नाही, हा काही सुचत नाही. मग जातो देवाकडे आणि गेल्याच्या नंतर देवाला सांगतो, देवा माझं खूप वाईट चाललेलं आहे, काहीतरी मला मिळावं. ही आपली मागणी आहे. है की नाही? वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. देवा माझ्या घरामध्ये संतान असावं, धनधान्य असावं. ही आपली देवाकडे असलेली मागणी आहे. कुणाकडे? देवाकडे असलेली ही आपली मागणी आहे. पण संतांची मागणी फार वेगळी आहे. संत फार वेगळं मागतात. है की नाही? जगद्गुरु तुकोबाराय पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर देवासमोर उभे राहिले. देवाने मान खाली घालावी. का? तर तुकोबारायांचं भक्तीचं कर्ज देवाच्या डोक्यावर झालं आणि देवाच्या डोक्यावर कर्ज झाल्याच्या नंतर देवाने मान खाली घालावी आणि संतांकडे पाहावं आणि विचारावं, मनसी काही मागा. ए देवा, काय मागायला सांगतोस? देव स्वतः त्या ठिकाणी बोलायचे. देव सांगायचे, अरे काहीतरी मागा ना, काहीतरी मागा. मागण्याची आस पाहे मुखाकडे. देव त्या ठिकाणी संतांच्या मुखाकडे पाहिजे आणि मुखाकडे पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुकोबाराय देवाला सांगायचे, देवा अरे सांगितलं ना तुला, आम्हाला काही लागत नाही, काही न लगे, है की नाही, न लगे मुक्ती धन संपदा. देवा कशाची गरज नाही, न लगे मज मुक्ती, न लगे मज मुक्ती. देवा कशाची गरज नाही, है की नाही. देवा एक काम करा ना, तुम्हाला माहित नाही का,
मी आजपर्यंत कधी काही मागितलं नाही. आजपर्यंत मी कधी काही मागितलं नाही आणि इथून पुढे सुद्धा मागणार नाही. का मागणार नाही? तर माझ्या वडिलांनी सुद्धा काही मागितलं नाही. ही माझी परंपरा आहे. माझ्या वडिलांची माझ्या परंपरा आहे. वडिलांची मिरासी गादेवा, माझ्या वडिलांची मिरासी गादेवा, माझ्या वडिलांची मिरासी गादेवा, माझ्या वडिलांची मिरासी गादेवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी शरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, माझ्या वडिलांची मिरासी गादेवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, माझ्या वडिलांची मिरासी गादेवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. देवा, माझ्या वडिलांची मिरासी का देवा, तुझी चरण सेवा देवा. माझे वडील वारी करत होते, पण वारी करत असताना माझ्या वडिलांनी सुद्धा तुझ्याकडे काही मागितलं नाही. का मागितलं? ठीक आहे, काहीच मागितलं. माझ्या वडिलांनी सुद्धा काही मागितलं नाही आणि तू मला म्हणतो मागा. ठीक नाही, माझ्या वडिलांची परंपरा आहे, हा ती जतन केली पाहिजे. म्हणून माझ्या वडिलांनी जे मला सांगितलं की देवाकडे काही मागायचं, काही मागणे अनुचित, काही मागणे अमानुचित, वडिलांची सदानंद, वडिलांची सदानंद, काही मागणे अमानुचित, काही मागणे अमानुचित, वडिलांची सदानंद, वडिलांची सदानंद. देवा, काही मागणे हे अमानुचित, वडिलांची रीत, माझ्या वडिलांची रीत आहे. देवा, तुझ्याकडे काहीही मागायचं नाही. तरी देवा तुला सांगतो, ऐक देवा, अरे कुणीच काही मागितलं नाही. ऐक नाही, जे जे झाले अवतार तुका त्याचे. देवा, मी तुझ्या बरोबर आहे. ऐक नाही, तुझ्या बरोबर आहे. कुठल्या जन्मामध्ये काय मागितलं तू मला सांग. मागितलं का काही? काहीच मागितलं नाही देवा. आठवण करून देतो देवा, तुला आठवण करून देतो. देवाला तुकोबराय आठवण करून देतात. चला रामायणामध्ये, है की नाही, तुकोबराय देवाला रामायणामध्ये घेऊन गेले आणि देवाला सांगतात, देवा ऐक, तुझा जन्म झाला, है की नाही, रामनवमीला जन्म झाला देवा तुझा. आणि जन्म झाल्याबरोबर खऱ्या अर्थाने काही दिवस आनंदामध्ये गेले आणि आनंदास दिवस गेल्याच्या नंतर तुझ्या मातेने तुझ्या वडिलांकडे वचन मागितलं. काय वचन मागितलं? आणि वचन मागितलं, काय वचन मागितलं आहे की नाही? काय वचन मागितलं? सकाळी नाही ऐकलं का? हा, ज्येष्ठाची झाडावे दुरी दिगंतरा, ऐक नाही, काय करावं? हा, जो मोठा मुलगा आहे त्याला वनवासाला पाठवावं. नाही ऐकलं सकाळी तुम्ही? अरे विठाला विठाला विठाला, काय करावं? वनवासाला पाठवावं. कुणाला? जो मोठा मुलगा आहे त्याला वनवासाला पाठवावं आणि जो लहान आहे त्याला काय करावं? गादीवर बसवावं. गादीवर काय बसवावं? गादीवर बसवावं. मग ऐक नाही, देवा तू वनवासाला गेला. कुठे गेला? वनवासाला देवा गेला. आणि वनवासाला जात असताना सगळी लोक रडत होती
अख्खी अयोध्या रडत होती. अरे तुझा असणारे भाव ऐक ना, लक्ष्मण तुझ्या बरोबर चालला होता. लक्ष्मण सुद्धा बरोबर आहे. ज्या भरताला दुःख सहन झालं नाही. कुणाला? भरताला दुःख सहन झालं नाही. भरताने अयोध्या सोडली आणि नंदीग्रामामध्ये गेला, आहे की नाही. आणि नंदीग्रामामध्ये जाऊन भजन करू लागला. काय करू लागला? भजन करू लागला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 राम, श्रीराम जय राम जय राम. भरत नंदीग्रामामध्ये गेला. नंदीग्रामामध्ये जाऊन भरताचं भजन चालू झालं. भजन चालू झालं आणि भजन करता करता बरेच दिवस गेले. अंगावरती वारूळ तयार व्हायची पाळी आली. काय? अंगावरती वारूळ तयार झालं आणि वारूळ तयार होत असताना त्या ठिकाणी 8-9 पिल्लाची सरपीण व्याली होती. काय झाली ती? 8-9 पिल्लाची सरपीण व्याली होती. आणि सरपीण व्याल्याच्या नंतर हिची पिल्ल त्या ठिकाणी मिरवत होती. मिरवत आहे की नाही, पिल्ल मिरवू लागली. आणि पिल्ल मिरवत असताना हिने या पिल्लांनी, नागिनीच्या पिल्लांनी भरताला पाहिलं. कुणाला पाहिलं? भरताला पाहिलं. अरे तेजस्वी साधू आहे हा. तेजस्वी साधू ह्या ठिकाणी काय करतोय म्हणून पाहिलं. आणि त्या पिल्लांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. नागीच्या पिल्लाच्या मनामध्ये 8 पिल्ल मनामध्ये इच्छा निर्माण झाली. आता त्या ठिकाणी बरेच दिवस झालं आपल्याला अन्न मिळालं नाही. आज खऱ्या अर्थाने चालून अन्न आलेलं आहे म्हणून या साधूच्या मांडीला चावा घ्यावा या त्या पिल्लांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. कुणाच्या? पिल्लांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. आणि पिल्लांच्या मनातली इच्छा निर्माण झाल्याच्या नंतर पिल्ल चावा घेणार आहे. पा भरत भजनामध्ये दंग आहे. कुणाचं भजन करतोय? कुणाचं? भावाचं. ऐक नाही, किती भाव असेल गोड. ऐक नाही, भाव कुठं गेला? वनवासाला गेला. फुकाट गादी मिळत होती, फुकट पण घेतली. ऐक नाही, मला सांगा, वनवासाला गेल्याच्या नंतर गादीचा मालक कोण? भरत आहे. भाऊ आहे, भरत आहे. पण तरी सुद्धा गादीचा त्याग केला आणि भजन करत बसला. आपला भाऊ जर पंढरपूरला गेला ना, निम्म कासार गेलं बुवा. ऐक नाही, तुमच्याकडं नाही असं का? मग ऐक नाही, तो भरत होता. भरत ऐक नाही, तो राम होता. भरत होता. रामाने त्या ठिकाणी रामाचं भजन केलं. भरताने त्या ठिकाणी समाधी अवस्थेमध्ये आहे. या 8 पिल्लांची इच्छा निर्माण झाली. आता भरताला चावा घेणार आहे. चावा घेणार तेवढ्यात त्यांची आई त्या ठिकाणी आली. आणि आईने सांगितलं थांबा. काय सांगितलं? थांबा. तर थांबा म्हटल्याच्या नंतर पिल्ल थांबली. पिल्लांनी विचारलं, आई अगं किती दिवस झालं पोटामध्ये अन्न नाही. कुठून तरी शिकार आपल्याला मिळणार आहे. आता चावा घ्यावा म्हणजे आपल्याला काहीतरी मांस मिळणार आहे, मांस खायला मिळणार आहे म्हणून आम्ही चावा घेतोय आणि तू आम्हाला थांबवती. त्या सरपिणीने सांगितलं थांबा 2 मिनिटं. या ठिकाणी तपश्चर्या करणं एवढं सोपं नाही. जर ह्या ठिकाणी जो व्यक्ती तपश्चर्या करतो तो कुणीतरी अधिकारी असला पाहिजे. हे मुक्या प्राण्याला कळलं बुवा. है की नाही? काय अधिकारी असला पाहिजे. त्याच्याकडे जर पाहिल्याबरोबर त्याचं तेज त्या ठिकाणी आपल्याला सांगताय की तो कुणीतरी अधिकारी आहे. आणि अशा अधिकारी महात्म्याचं मांस जर आपण खाल्लं तर आपल्याला पाप लागल्याशिवाय राहणार नाही. काय होईल? पाप लागेन. आई आपल्या 8 पिल्लांना सांगत होती. काय करत होती? सांगत होती दादा. आणि सांगत असताना खऱ्या अर्थाने तुमच्या मनामध्ये
पाप निर्माण झालं, तुम्ही मांस खायची इच्छा प्रकट केली, एक काम करा, 4 जण मागून आणि 4 जण पुढून ह्या साधूला काय करा, वारा घाला. काय करा, 4 पिल्ल पाठीमागून आणि 4 पिल्ल पुढून भरताला वारा घालू लागले. भरताला बरं का, भरताला हा गार हवा जिभीने त्या ठिकाणी वारं घालू लागले, गार हवा येऊ लागली आणि गार हवा आल्याच्या नंतर भरताच्या अंगाला त्या गार हवेने स्पर्श केला. भरत समाधीमधून बाजूला आला आणि बाजूला आल्याच्या नंतर पाहतो तर काय, पाठीमागे 4 नाग आणि पुढे 4 नाग आपल्याला हवा घालतात. हा प्रकार सगळा डोळ्याने पाहिला. आई समोर आहे पिल्लांची. पाहिला, भरत समाधीतून जागा झाला आणि त्या सर्पणीला विचारू लागला, कोण तू? का त्या ठिकाणी माझी सेवा करते? का करते माझी सेवा? काही नाही मालक, माझ्या मुलांच्या हातून एक चुकी झाली. माझ्या मुलांच्या हातून एक चुकी झाली. माझ्या मुलाने तुमचं मांस खायची इच्छा प्रगट केली, म्हणून मी त्यांना काम लावलं की तुम्हाला वारा घालण्याचं काम लागलं. पण ती सर्पिन बोलते आहे, पण साधू मला एक सांगा, तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात आणि ह्या ठिकाणी काय करता? त्यावेळेस भरताने सांगावं, माझ्या आईने वचन घेतलं, माझ्या भावाला है की नाही वनवासाला पाठवलं, मला सण न झाल्यामुळे मी ह्या ठिकाणी येऊन भजन करू लागलो. हो, म्हणजे भाऊ कोण? प्रभू रामचंद्र, जो देव वनवासाला गेला आणि वनवासाला गेल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने तुम्ही ह्या ठिकाणी येऊन भजन करावं, भजन करावं. ती सर्पिणी विचारू लागली, भरता ऐका ना, ऐका ना, माझं ऐका ना. ज्यावेळेस तुमचा भाऊ वनवासाला गेला, पण गेल्याबरोबर ती गादी तुम्हाला फुकट मिळत होती, तुम्ही भांडून घेतली नव्हती, तुम्हाला आयती मिळत होती. मग गादीचा त्याग का केला? गादीचा त्याग का? गादीचा त्याग केला? गादीचा त्याग करण्यामागचं काहीतरी कारण असेल ना. भरत बोलू लागला, भरत. आणि भरताने त्या ठिकाणी त्या सर्पिणीला सांगू लागला, भरत ऐक, तुला ऐकायचं ना, मी गादीचा त्याग का केला? जर माझा जगाचा मालक, अरे ज्या देवाच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही, ब्रह्मांड उतरंडी ज्याचे इच्छे घडी, है की नाही, ब्रह्मांड त्याच्या इच्छेने चालतं, तो देव जर वनवासात जात असेल आणि मी जर त्या गादीचं सुख भोगत असेल, तर त्या सुखाला काय व्हावी? आग लागावी. आगी लागत या सुका, 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 आगी लागत
भरत सांगतोय भरत काय, जर माझा प्रभू रामचंद्र वनवासाला जात असेल आणि मी राज्य वैभव भोगावं, आगी लागो तया सुका, जर मी ते सुख भोगीत बसलो असतो तर माझ्या मुखाला भगवंताचं नाव आलं नसतं. आलं असतं? आलं नसतं बुवा. मग आगी लागो तया सुका, जेणे हरी नोहे मुखा. देवाला आठवण करून तुकोबाराय देतात. देवा, अरे तू राम होतास, भरताने गादीचा सुखाचा त्याग केला. पहा ही आठवण आहे. जगद्गुरु तुकोबाराय देवाला सांगतात, देवा अरे तुझाच भाऊ ना, त्या तुझ्या भावाने गादीचा त्याग केला आणि तुझं नामस्मरण करीत राहिला. देवा माझ्या जीवनामध्ये सुद्धा त्या सुखाला आग लागो. असा कोणी म्हणणार आहे का? सुखाला आग लागो हे तुकोबाराय म्हणू शकतात, ऐक नाही. तुम्ही आम्ही नाही बुवा. तुम्ही आम्ही म्हणू शकत नाही. तुकोबाराय म्हणतात देवाला डायरेक्ट, देवा या सुखाला काय व्हावी, आग लागावी, आग. ऐक नाही. हे पाहिलं आपण राम अवतारातलं, कृता त्रेता युगातली घटना आपण पाहिली. कलियुगातलं थोडं पाहू. कलियुगात सुद्धा काही काही माणसं अशी होऊन गेली, सुखाला सुद्धा लात मारणारी माणसं झाली. कशाला? सुखाला लात मारणारी माणसं कलियुगात सुद्धा झाली. ऐक नाही. आपल्याला पाहायला मिळेल. सांगून जाईन, एक राजा आंघोळ करायला बसला. काय झाला? राजा आंघोळ करायला बसला ना. आंघोळ करायला बसल्याच्या नंतर आईच्या डोळ्यातलं पाणी राजाच्या अंगावरती पडलं. राजाच्या अंगावरती आईच्या डोळ्यातलं पाणी पडलं. राजाने ओळखलं की माझी आई रडते आहे. राजा आईजवळ गेला आणि आईजवळ जाऊन हात जोडून उभा राहिला. आई काय झालं ग, सांग ना मला. कुणी बोट केलं का? कुणी डोळ्याने पाहिलं का? कुणी जर बोट केलं असेल तर त्याचं बोट कापून टाकतो, है की नाही. कोणी डोळ्याने पाहिलं असेल तर त्याचे डोळे घालवतो. कुणी काय केलं सांग बाळा? कुणी काहीच केलं नाही. मग आई का रडतेस? तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू का? अश्रू तुझ्या डोळ्यामध्ये आई? काही नाही बाळा, माझी एक इच्छा आहे की तू त्या ठिकाणी जन्माला आल्याच्या नंतर सद्गुरू करावा. काय करावा? सद्गुरू करावा. आणि सद्गुरू करून खऱ्या अर्थाने तुझ्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं. काय करून घ्यावं? सार्थक करून घ्यावं. आई ठीक आहे ना, सार्थकच करायचंय. ठीक आहे, तू म्हणशील तसं. राजा तयार झाला. पण राजा तयार झाल्याच्या नंतर ही बातमी वाड्यात पसरली. कशात? वाड्यामध्ये पसरली. आणि वाड्यामध्ये पसरल्याच्या नंतर त्या राजाला अनेक पत्न्या होत्या, है की नाही. अनेक पत्न्या होत्या राजाला. आता अनेक पत्न्या असल्यामुळं त्यांच्यामध्ये चवचव चालू झाली. चवचव चालू झाल्याच्या नंतर यांनी ठरवलं, म्हणले आता ह्या म्हातारीने आपला नवरा काय गेला, तुम्ही म्हणता का नाही, म्हातारीने आपला नवरा बिघडवला. यांनी विचार केला, ऐका सगळ्यांनी एकत्र या. ही आई त्या ठिकाणी आई नाही, ही मुलाला त्या ठिकाणी विचित्र मार्गाने लोटते आहे, म्हणून आपण आपला संसार टिकवला पाहिजे. राजाचे कान भरले. ती कथा अनेक मोठी आहे, पण मला सांगायचंय, मर्म सांगायचंय की त्या राजाने खऱ्या अर्थाने आईचं ऐकलं. काय झालं? त्या राजाने आईचं ऐकलं. आणि आईचं ऐकल्याबरोबर त्या गोपीचंद राजाने खऱ्या अर्थाने वाड्याचा त्याग केला. काय केला? आपल्याला कथा सगळ्यांना माहिती असेल. वाड्याचा त्याग केला. आणि त्याग करत असताना आईने सांगितलं, बाळा आता काय सुख भोगायचंय का? आई आता सुखाची गरज नाही, आगी लागो तया सुखा. काय? आगी लागो तया सुखा. आई आजपर्यंत मी आयुष्य जगलो ना, आता इथून पुढं त्या सुखाला आग लागो. आणि मी त्या ठिकाणी भगवंताचं नाम कंठामध्ये आता धारण केलं. मी आता जो घेतलेला आहे त्या सुखाला काय व्हावी, आग लागावी. हा राजा कलियुगामध्ये सुद्धा होऊन गेला. ऐक ना, हे कलियुगातलं आहे. राम अवतारातलं सुद्धा सांगितलं, हे कलियुगातलं सुद्धा आपल्या डोळ्यासमोरचं चित्र आहे. ऐक नाही, सुखाला सुद्धा आग लावणारी माणसं आपल्याला पाहायला मिळतील. ते जगद्गुरु तुकोबाराय देवासमोर उभे आहे. आणि देवासमोर उभे राहून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा आगी लागो तया सुखा, जेने हरी नोहे मुखा.
जर देवा तुझ्या समोर उभा राहून माझ्या मुखाला जर तुझं नाम येत नसेल तर त्या सुखाला काय व्हावी देवा? आग लागावी बुवा, आग लागावी देवा. अजून तुकोबार आहे, बरं सुख जाऊ द्या, आहे की नाही? तुम्हाला सुख नको ना, अजून काहीतरी मागा ना. आणि जगद्गुरु तुकोबार आहे, मागू लागले देवा अजून काही द्यायचं असेल ना तर एक काम ते अभंगाच्या दुसऱ्याच्या खुश. मग डबी उघडून पाहिली, खरोखर 1 तोळा सोनं बाहेर आलं. काय झालं? 1 तोळा सोनं बाहेर आलं. हा घाई गडबडीमध्ये घरी आला. तर देव प्रसन्न झाल्याच्या नंतर काय देवळात थांबतोय का? झाले आणि भगवान भोलेनाथाने ही डब्बी दिली. ही डब्बी जर उघडली तर 1 तोळा सोनं बाहेर येत आहे. आता हे रोज डब्बी उघडायची, हा रोज सोनं बाहेर पडायचं, आहे की नाही? 7-8-10 महिन्यामध्ये 2-4 बिल्डिंगी तयार, 2-4 बिल्डिंगी तयार झाल्या. 2-4 बिल्डिंगी तयार झाल्याच्या नंतर शेजारची काकू हिच्याकडे आली, आहे की नाही? शांताबाई जनताबाई का आली. आणि ही शांताबाई विचारू लागली, का ग अगं काय केलं? 4-6 महिन्यामध्ये 2-3 बिल्डिंगी तयार झाल्या, हा काय खान लागली का? काय केलं? म्हणले ऐक, हे काय कुणाला सांगायचं नाही. कुणी सांगितलं होतं? नवऱ्याने सांगितलं होतं. कुणाला सांगायचं नाही. पण शांताबाईच्या जवळ आली आणि हिची शांतीभंग काय झाली? हिची शांतीभंग झाली. आता हिची शांतीभंग झाली, ही तिला सांगू लागली, ऐक तुला म्हणून सांगते बरं का, कुणाला सांगू नको. काय बाया माणसं अशीच म्हणतात ना, हा तुला म्हणून सांगते, कुणाला सांगू नको. ही तिला सांगू लागली, तुला म्हणून सांगते, कुणाला सांगू नको. काय केलं? काही नाही. एक दिवस नवऱ्याचा राग आला आणि रागा वैतागामध्ये खऱ्या अर्थाने नवऱ्याला झाडूने मारलं आणि नवरा जंगलात गेला. आणि भोलेनाथ त्यांना प्रसन्न झाले आणि सोन्याची डब्बी दिली. ही डब्बी तिने तिला दाखवली. 1 तोळा सोनं बाहेर पडलं. तिला आनंद झाला. घरी गेली आणि घरी गेल्याच्या नंतर विचार करू लागली, आता काय करावं? हिने नवरा झाडूने मारला, आपण काय करावं? आपण काय करावं? विचार चालू झाला. आणि विचार करत असताना बाहेरच रुमणं पडलं होतं, नांगरीचं कोळवस नाही. काय पडलं होतं? रुमणं पडलं होतं. आणि मग हिने रुमणं हातात घेतलं. नवरा कामावरून घरी आला, ही दारातच उभी, चोपदारासारखी. कशात? दारात उभी रुमणं घेऊन. नवऱ्याला वाटलं बायको काय आवतावून आली काय ना, आता हिचं दुसरं जाऊत, ऐक नाही. हा मग उभी राहिली. नवऱ्याने पाहिलं, अगं काय झालं? काय नाही, आत या. काय? नवरा आत घेतला वा, रुमण्याने बेदम मारला. काय झाला? रुमण्याने बेदम मारला. आणि बेदम मारल्याच्या नंतर ती सांगू लागली, ऐका आपल्या शेजारी असंच झालंय, तिने नवरा झाडूने मारला, त्याला सोनं देणारी डब्बी मिळाली, तुम्हाला मी रुमण्याने मारलाय, काहीतरी त्याच्यापेक्षा चांगलं मिळणार आहे. एक काम करा, आता मी तुम्हाला मारलंय ना, जंगलात जा आणि सेवा करा भोलेनाथाची, ते तुम्हाला प्रसन्न होतील आणि मग माझ्याकडे या. तसं यायचं. आता काय बा, हा बायकोचा ऐकणारा, ऐक नाही. निघाला बिचारा. निघाल्याच्या नंतर जंगलात गेला, भोलेनाथाची सेवा करू लागला. भोलेनाथ प्रसन्न झाले. आणि भोलेनाथ प्रसन्न झाल्याच्या नंतर भोलेनाथाने याला मागितलं. म्हणले काय मागायचे तुला? माग म्हटले. म्हणले काही नको, जे शेजारच्याला दिलं ना तसं काहीतरी द्या, एखादी डब्बी बिब्बी द्या, मिशारीची नाही. मग चांगली डब्बी द्या, काहीतरी डब्बी द्या. तर डब्बी द्या म्हटल्याच्या नंतर हे भोलेनाथ प्रसन्न झाले. भोलेनाथाने डब्बी दिली. काय दिली? डब्बी दिली. आता याला काय दम पडतो का? याने डब्बी उघडली आणि डब्बी उघडल्याबरोबर खऱ्या अर्थाने त्याच्यातून एक माणूस बाहेर आला. काय बाहेर आला? माणूस आला असा आला नाही, वस्तारा घेऊन बाहेर आला. ज्याने उघडलंय पहिली त्याची चंपी केली. काय केली? पहिली त्याची चंपी केली बा. त्याने डब्बी बंद केली. लगेच डब्बी बंद केली. आता म्हणला काय आपली फजिती झालेलीच आहे, है की नाही? फजिती झालेलीच आहे. कर्कशा संगती, है की नाही? दुःख उजंड फजिती. बायको कर्कशा असते ना, फजिती होतेच, है की नाही? मग म्हणला आता आपली फजिती झालेली आहे, पण आता डब्बी काय सोडता येणार नाही. डब्बी घरी घेऊन आला. बायकोला सांगितलं डब्बी मिळाली, डब्बी मिळाली. तो म्हणला ऐक जरा 4-10 दिवस काही कुणाला दाखवू नको,
4-10 दिवस जरा जपून ठेव. काय कर, हा तिने चांगल्या मडक्याच्या उतरंडीमध्ये डबी ठेवून दिली. आता डबी ठेवून दिली, हिचा नवरा घरी आलेला शेजारणीने पाहिला. म्हणले का ग, मी सांगितलेला प्रयोग केलाय ना? म्हणले केलाय ना. डबी मिळाली ना? कुठं ठेवली? मडक्यात ठेवली. कुठं? जपून ठेवली. यांनी सांगितलं डबी उघडायची, डबी उघडायची नाही. हा, ही शांताबाई कांताबाई का आली होती. मग ह्या विचार करू लागल्या, अगं 4-5 जणी जमल्या, हा मैत्रिणी 10 जमल्या, 15 जमल्या, अख्खं घर भरलं. काय झालं? अख्खं घर भरलं. चर्चा चालू झाली. अगं तिला डबी मिळाली, तिने बिल्डिंग बांधली, है की नाही? तिने बिल्डिंग बांधली आणि तुला डबी मिळाली आणि तू मडक्यामध्ये ठेवली. अगं निदान डबी तरी दाखव. तर ही बाई पागळली. कोणाला? बाकीच्या मैत्रिणीला. ह्या सांगू काय तुझी डबी पाहून देत नाही, ती कशी दाखवी, ती तू का दाखवीत नाही? आता हिला जरा स्वाभिमान जागा झाला की म्हणले आता दाखवायला पाहिजे, है की नाही? मग डबी मडक्यातून बाहेर आणली. असा 15-16 जणींचा गोळखा बसला होता, मैत्रिणी. मग मधी डबी, आता डबी मध्ये ठेवली, पण डबी उघडणार कोण, है की नाही? त्यातली एक होती आगाव. म्हणले अगं माझ्या नवऱ्याने सांगितले उघडू नका. अगं नाही काय नाही होत, उघड. काय नाही होत, उघड. आता उघडली डबी. आता डबी उघडल्याबरोबर त्याच्यातून माणूस बाहेर आला वस्तारा घेऊन. पाहता काय 15-16 जणी बालाजीहून आणल्या त्याने. 15-16 जणींचं टक्कल. काय झालं? टक्कल झालं. टक्कल का? दुसऱ्याची मागणी पाहिली आणि आपली फजिती करून घेतली. ही आपली मागणी आहे, आपण देवाकडे मागायला जातो पण आपली फजिती होऊन बसते. म्हणून संतांनी जे मागितलं ते जर आपण मागितलं तर निश्चितपणाने आपल्याला सुद्धा देव दिल्याशिवाय राहणार नाही. देव आपल्याला द्यायला उदार आहे, पण आपण मागण्याचा प्रयत्न करत नाही. मागितलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी त्या ठिकाणी मागितलं. काय मागितलं? हो, मज होत का विपत्ती देवा, मला कितीही त्या ठिकाणी संकट आलं ना देवा तरी सुद्धा चालेल, पण तुझं नाम माझ्या मुखामध्ये असावं अशी माझी मागणी आहे. जगद्गुरु तुकोबाराय देवाला सांगतात आणि देव म्हणतात तुकोबाराय हा काहीतरी अजून मागा ना, काहीतरी मागावं तुम्ही, मागा ना काहीतरी. जगद्गुरु तुकोबाराय देवाला सांगतात देवा तुला सांगितलं ना काहीच नको म्हणून, द्यायचंय ना एक काम कर. काय? हा अभंगाच्या 3ऱ्या जळते समूळे, 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 धन संपत्ती उत्तम मूळे, धन संपत्ती उत्तम मूळे, धन संपत्ती उत्तम मूळे, धन संपत्ती उत्तम मूळे, होत काही भोवती, होत काही भोवती, होत काही भोवती, होत काही भोवती. ए देवा जळो ते समूळ, धन संपत्ता उत्तम कुळ. देवा अरे सगळं जळून जाऊ दे, कशाची सुद्धा गरज नाही. हा जळो ते समूळ पा, धन संपत्ता उत्तम कुळ. जगद्गुरु तुकोबाराय देवाला म्हणतात देवा अरे तो जरी मला चांगल्या कुळात जन्माला घातलं आणि चांगल्या कुळात जर जन्माला घालून बिन पाण्याची पेत असेल, काय टाकण नाही उघडता, है की नाही? हा हा पाणी न टाकता जर पेत असेल
तर चांगल्या कुळात जन्माला येऊन काय उपयोग आहे का? हा, जळो ते समूळ धन संपत्ता उत्तम कुळ, मग तुझं नाव फक्त माझ्या मुखामध्ये असावं. विठोबार कुमाई कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज प्रभु रामचंद्र भगवान. अगिला गोतया सुखा जेने हरी नो हे मुखा मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती जळो ते समूळ धन संपत्ता उत्तम कुळ मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती. देवा, तू माझ्या फक्त चित्तामध्ये असावा एवढी माझी अपेक्षा आहे. बाकीचं काही मागत नाही देवा. फक्त तू भक्त मी देव, ऐक नाही हेच व्हावं. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. देवा, फक्त तू देव झाला पाहिजे आणि मी काय झालो पाहिजे? भक्त झालो पाहिजे. फक्त माझ्या जीवनात एवढंच घडावं. हा, कुठल्या कुळात जन्माला आलो, ऐक नाही कुठल्या धर्मात जन्माला आलो याच्याशी काहीही संबंध नाही. वारकरी संप्रदायामध्ये सकळांशी येथे आहे अधिकार आणि कळीयुगी उद्धार हरीच्या नामी खट नट यावे. नाही मग कुठल्याही कुळातला असो कुठल्याही धर्मातला असो सगळ्यांना ह्या ठिकाणी अधिकार मिळल्या जातो. हे तुकोबरायांच्या लक्षात आहे. म्हणून जातीचा पातीचा तुकोबराय विचार करत नाही. ऐक नाही कुठल्याही कुळामध्ये जन्माला घाल. तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोची धन्य ज्याचे मुखी नाम तोची धन्य. हो, तुका म्हणे नाही जाती सवे काम. हा, जातीचं काय करायचंय? ज्याच्या मुखामध्ये जर भगवंताचं नामस्मरण आहे म्हणून तुकोबार आहे त्या ठिकाणी देवाकडे म्हणतात, देवा धनाची अपेक्षा नाही, संपत्तीची अपेक्षा नाही, कुळाची अपेक्षा नाही. चला महाभारतामध्ये पहा, आपल्याकडे 10 मिनिटं शिल्लक आहे. चला महाभारतामध्ये जाऊ. महाभारताचं युद्ध झालं. काय झालं? महाभारताचं युद्ध झालं आणि युद्ध झाल्याच्या नंतर भगवंताने युक्तीने काय केलं? युक्ती केली बा भगवंताने. आणि युक्तीने पांडवांना राज्य मिळून दिलं. ऐक नाही, पांडवांना राज्य मिळवून दिलं आणि पांडव आता गादीवरती बसणार आहे. पांडव गादीवरती बसणार आहे आणि गादीवरती पांडव बसत असताना पांडवांच्या मनामध्ये विचार चालू झाला, अरे जे कौरवांनी केलं ती चूक आपल्याला करायची नाही. ऐक नाही, जे कौरवांनी ती चूक केली ना ती चूक आपण करायची नाही. मग आपण हे हस्तिनापुराच्या वाटण्या करायच्या. काय करायच्या? 2500 वाडे आहे. किती? 2500 वाडे, मोठांले वाडे, 2500 वाडे. हे त्या ठिकाणी विभाजन करायचं. किती जागी करायचं? 2 जागी करायचं. किती जागी? 2 जागी करायचं. 2 जागी विभाजन करायचं. का 2 जागी? तर खऱ्या अर्थाने धृतराष्ट्र तर गेला होता.
काय झाला, हा याला पांडवांना सांभाळायचं होतं, त्याचा काही विचार नव्हता. पण असणारे विदुर काका, कोण, हा विदुर काका, असणारे विदुर काका, निम्म राज्य विदुर काकाला द्यायचं आणि निम्म राज्य पांडवांना ठेवायचं. धर्मदादाने, युधिष्ठिराने हा प्रस्ताव मांडला. काय झाला, सगळे पांडव बोलवले आणि पांडव बसल्याच्या नंतर प्रस्ताव मांडला. ऐक अर्जुना, भीमा, नकुला, सहदेवा, द्रौपदी, ऐक, आपल्याला आपल्या विदुर काकांना 1250 वाडे काय करायचे, देऊन टाकायचे. काय करायचं, देऊन टाकायचे. 1250 वाडे देऊन टाकायचे. आपण याच्यातून मुक्त व्हायचं. जर आपण असं केलं नाही तर कौरवांमध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक, कौरवांमध्ये आपल्यामध्ये काय फरक राहील. लोक उद्या नावं ठेवतील, अरे पांडवांनी राज्य मिळवलं पण विदुर काकाचा विचार केला नाही, विदुर काकाचा विचार केला, म्हणून विचार करणं गरजेचं आहे. मग उद्या सकाळी काकाकडे जायचं तर काका कुठं बघताय, है की नाही. हा नदीच्या कडेला एक झोपडी टाकून मस्तपैकी प्रपंच चालू आहे. सगळे पांडव विदुर काकाच्या घरी आल्या. काकी बाहेरच होत्या. काकीने पाहिलं, अरे हा राजा आलेला आहे. कारण राजा झालता ना युधिष्ठिर, मग राजाचा मान राखला पाहिजे. हा राजा आलेला आहे, राजाला बसायला त्या ठिकाणी आसन दिलं, युधिष्ठिराला बसवलं, विचारलं, हा काय काम आहे. काकी, काही नाही. काका आहेत का, काका आहेत का, नाही बाहेर गेलेले आहे, बाहेर गेलेत, येतील आता, एवढ्यात येतील, बोला ना काय काम आहे. काकींना सांगितलं, काकी आम्ही एक प्रस्ताव घेऊन आलेलो आहे. 2500 वाडे आहे आणि या 2500 वाड्यांपैकी आम्हाला असं वाटतं निम्मे वाडे विदुर काकांना द्यावेत. काय करावे, निम्मे वाडे विदुर काकांना द्यावेत. काकी काही बोलल्या नाही. काकी काय बोलणार आहे की नाही. हा पतीची या मता अनुसरुणी पतिव्रता. काकांच्या पुढं काही बोलत नव्हत्या बुवा. मग तेवढ्यात काका आले आणि काका आल्याच्या नंतर रामराम श्यामश्याम झाला. काकाने विचारलं, आज सगळे पांडव माझ्याकडे, काय काम काढलं, कशा करता आलास. काका एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. काका ऐका ना, आपल्या हस्तिनापुराच्या वाटण्या करायच्या आहे. निम्मे वाडे तुम्हाला, निम्मे वाडे आम्हाला, असं विभाजन करायचं आहे, असं विभाजन करायचं आहे. विदुर काका त्या ठिकाणी मान खाली घातली विदुर काकाने आणि बोलू लागले, युधिष्ठिरा, धर्मा, ऐक ना, अरे आजपर्यंत मी काही कुणाकडे मागितलं नाही, आजपर्यंत मी काही कुणाकडे मागितलं नाही आणि आज तुम्ही मला वाडे देण्याकरता आलास. शोभत नाही तुम्हाला. मला याच्यातला एकही वाडा नको. पण काका, लोक आम्हाला नावं ठेवतील. काय करतील, लोक नावं ठेवतील. जर आम्ही काकाला दिलं नाही तर लोक आम्हाला बोलतील की काकाला तुम्ही काहीच दिलं नाही, तुम्हाला राज्य मिळालं, तुम्ही तुमचंच भोगलं. म्हणून काका काही करा, पण तुम्ही मात्र वाडे स्वीकारा. काय करा, वाडे स्वीकारा. पा आता काका बोलू लागले, युधिष्ठिरा ऐक, तू राजगादीवर बसला. काय झाला, राजगादीवर बसला, तुझा अभिषेक झाला, तू हस्तिनापुराचा राजा झाला आणि राजा झाल्याच्या नंतर एक विचारू का, देवाचं भजन किती केलं. काय, युधिष्ठिराला प्रश्न विचारला कुणी, विदुर काकाने. युधिष्ठिराने मान खाली घातली. काका, गादीवर बसल्यापासून एकदा सुद्धा भजन केलं नाही. काय, एकदा सुद्धा भजन केलं नाही. पा बाजूला झाला विदुर, विदुर काका बाजूला झाले आणि अर्जुनासमोर जाऊन उभे राहिले. अर्जुना, अरे तुला गादी मिळाली, राज्य वैभव तुला मिळालं. ज्या वेळेस तू वनवासामध्ये होतास, पहाते पांडव अखंड वनवासी, परित्या दिवासी, आठविती किंवा अळविती, वनवासात असताना सुद्धा तू भजन केलं रे अर्जुना. अर्जुना, एवढंच नाही, तुझा रोम कृष्ण कृष्ण म्हणायचा, रोम कृष्ण कृष्ण म्हणत होता तुझा रोम. पण अर्जुना, माझ्या प्रश्नाचं उत्तर देशील का, तुम्हाला राज्य मिळालं आणि राज्य मिळाल्याच्या नंतर तू भजन किती केलं. अर्जुनाने मान खाली घातली, नकुल सहदेव मान खाली घातली, हा भीमाने मान खाली घातली. पा राज्य मिळालं, भजन बाजूला गेलं. दादा द्रौपदीकडे आले विदुर काका. द्रौपदी मातेला विचारू लागले, द्रौपदी ऐक ना, अगं
तू विराट राजाच्या घरी शेण काढायचीस, दळण दळायचीस. अगं कौरवांना कळू नये, त्या विराट राजाला कळू नये का तुम्ही अज्ञातवासात आहात, वनवासात आहात, तुम्हाला ओळखू नये म्हणून तुमचं भजन बंद होतं. तरी सुद्धा भजन बंद असताना सुद्धा वनवासामध्ये तू दळायला बसली आणि दळायला बसल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने त्या दळण कांडण करत असताना तुझ्या तोंडातून भगवंताचं नाम आलं. तू ओव्या गाऊ लागली आणि ओव्या गात असताना धर्माने तुझ्या तोंडावरती हात लावला आणि सांगितलं, अगं ओव्या गाऊ नको, देवाचं भजन करू नको. जर आपल्याला ओळखलं तर आपल्याला पुन्हा वनवास भोगावा लागेल ग, वनवास भोगावा लागेल. द्रौपदी ऐक ना, तू वनवासात असताना सुद्धा देवाचं भजन सोडलं नाही, भजन सोडलं नाही. पण तुम्हाला गादी मिळाली आणि गादी मिळाल्याच्या नंतर तुम्ही देवाला काय झालात, विसरलात तुम्ही देवाला. ऐक युधिष्ठिरा, मी सांगतो तुला, तू म्हणतो ना मला निम्मे वाडे द्यायचे, या निम्म्या वाड्याचा मी त्याग करतो. त्याग काय करतो, त्याग करतो, त्याग. ऐक देवा, त्या ठिकाणी विदुर काका युधिष्ठिराला सांगतात, युधिष्ठिरा ऐक ना, ते वाडे ना जळून जाऊ दे, त्याची मला गरज नाही. जळो ते समूळ, धन संपत्ता उत्तम कुळ, पांडवांनो ऐका, सगळं जळून जाऊ दे, मला कशाचीही गरज नाही. देवाला तुकोबाराय आठवण करून देतात. देवा ऐक, मी त्यावेळेस विदुर होतो. काय होतो, कोणाचा अवतार आहे तुकोबारायांचा? विदुर. ऐक नाही, विदुर म्हणजे नामदेवराय. ऐक नाही, नामदेवराय कुणाचा अवतार? तुकोबाराय. ऐक नाही, तुकोबाराय नामदेवराय. ऐक नाही, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. हे तुकोबाराय देवाला आठवण करून देतात. देवा अरे मला वाडे मिळत होते त्यावेळेस, पण मी त्याचा सुद्धा काय केला, त्याग केला. नदीच्या कडाला राहिलो, एका झोपडीमध्ये राहिलो आणि तुझं भजन केलं. देवा जळो ते समूळ, धन संपत्ता उत्तम कुळ. पहा, ही तुकोबारायांची देवाकडे असणारी मागणी आहे. तरी सुद्धा देव थांबत नाही. देव सांगतात, तुकोबाराय तुम्ही काहीतरी मागायला पाहिजे, हो मागायला पाहिजे. देवा द्यायचे ना, एक करा. तुका म्हणे, तुका म्हणे देवा, 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 म्हणे देवा, तुका 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 म्हणे देवा. जेने घडे तुझी सेवा, जेने घडे तुझी सेवा, जेने घडे तुझी सेवा, जेने घडे तुझी सेवा, मन होत काही पदे, मद होत देवी मोरी, मद होत देवी पुत्री, मद होत देवी पुत्री. घडे तुझी सेवा, जेने घडे तुझी सेवा, जेने घडे तुझी सेवा, जेने घडे तुझी सेवा, मन होत काही पदे, मन होत काही पदे, मन होय पादे, मन होत काही पदे. पांडुरंग रावती
ज्ञानेश्वर माऊली महाराज. महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुका म्हणे देवा जेणे घडे तुझी सेवा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा ज्याने तुझी सेवा घडेल असं काहीतरी दान माझ्या पदरामध्ये दे. असा भगवान परमात्म्याने जशी बुद्धी दिली तसा ह्या ठिकाणी बोलण्याचा विचार केला आहे. जर बोलण्याच्या ओघामध्ये एखादं चुकीचं वाक्य गेलं असेल तर खऱ्या अर्थाने तो माझ्या वाणीचा दोष आहे, आणि जे चांगलं असेल ते माझ्या सद्गुरूंचा आहे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले, येथे माझे जेवरले पाईकपण. उत्कृष्ट असे मृदंगवादक आमचे हरिभक्त परायण शंतनू महाराज कावडे महाराजांना धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे गायनाचार्य असतील, सगळे टाळकरी मंडळी सर्वांना धन्यवाद. त्याचप्रमाणे सिस्टीम सुंदर आहे, सिस्टीमवाले डांगले पाटलांना सुद्धा धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे सागर महाराज आहे का नाही या ठिकाणी आहे, महाराजांना धन्यवाद. त्याचप्रमाणे इकडं वांद्र्यापासून तर भलवडी विराम आंबोली आहे की नाही आमचे महाराज मंडळी सगळं उपस्थित आहेत. सर्वांना धन्यवाद. सर्वांचा नामोल्लेख करत नाही. इकडं सुद्धा आंबूपर्यंत अशी सगळ्या भागातील मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात. सगळ्यांना धन्यवाद देतो, कारण की मी काही कुणी कीर्तनामध्ये नावं घेत नाही बरं का. कारण की वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची गाऊ नये किंवा वर्णू नये. अजून एक प्रमाण सांगू का? अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका पांडुरंगा वाचोनिया. खरं तर तारखा मिळावा म्हणून नावं घ्यायची, नाही मिळाल्या तरी चालेल आहे की नाही. आपल्या घरी काय कमी आहे का नांगर आणायची, काय फरक पडतो. पण सेवा करत राहायचं, कुणी फोन केला तर जायचं आहे की नाही. आज 17 दिवस झालं बाहेरच फिरतोय. सकाळी लिमगाव 6 वरून असंच इकडं आलं, तर उद्या 3 कार्यक्रम आहे. सांगत बसायची गरज नाही, पण देव देणारा आहे.